शरद पवारांना मिळालेली आहे तुतारी, शरद पवारांना मिळालेली आहे तुतारी. उभ्या गावागावात इथे ऐकणार आहे म्हातारी. त्यामध्ये तुतारी मिळालेली आहे तर सिमोल चांगला आहे त्याला, सिमोल जी मिळालेली आहे ते चांगलं सिमोल आहे. पण यांच्या दुकानमुळं ते त्यांचं घड्याळी गेलं आणि यांचा दुकानी गेला, विजेमुळे गेला असा आरोप आहे तो चुकीचा आहे. या नेत्याने यांना आमदार सांभाळता आले नाही, उद्धव ठाकरेंना आमदार सांभाळता आले नाही. आणि त्यामुळं एकतर पवार साहेबांनी सुद्धा NDA यायला हवं होतं. एकदा पवार साहेब हे जनसंघाला घेऊन त्यांनी ते सरकार बनवलं होतं, उडूचं सरकार बनवलं होतं. त्यावेळेला पवार साहेब हे मुख्यमंत्री होते आणि बोलूनचे जनसंघाचे चंद्र वाढवाणी आणि उत्तमराव पाटील त्यामध्ये मंत्री होते. पवार साहेबांनी एवढा देश गतीच्या गतीनं पुढे चाललेला आहे आणि जे लोक सत्तेत राहिलेले आहेत त्यांनी सारखी विरोधकांवर राग पागळ करणं बरोबर नाही आहे. त्यांनी आपला अनुभव लक्षात ठेवला पाहिजे, सरकारच्या काय मर्यादा असतात ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं बोललं पाहिजे. पण असं होत नाही, प्रत्येक विषयावरती राजकारण केलं जातं. आणि पवार साहेबांच्या बद्दल मला आदर आहे, आम्ही दिल्लीमध्ये भेटत असतो, आम्ही त्यांचे त्यामुळं मला असं वाटतं की हे जे सिम्बॉल त्यांचं गेलेलं आहे त्याला तेच जबाबदार आहे. पवार साहेब जर इंडियासोबत आले असते तर पक्षामध्ये कुठून नव्हती. उद्धव ठाकरे अगोदर आमच्यासोबत आले असते तर कुठूच नव्हती. उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र असतो तर सगळे जर पुन्हा अजितदादा आमच्याला आले नसते आणि आमच्याला काही येतही नसतं. त्यामुळं अजितदादा स्वतः आलेले आहेत. अजितदादांमध्ये जर ते हे सत्तर आमदारांमध्ये होती जायला पाहिजे. आता आम्हाला मागावं लागतं का आम्हाला मागायची सवय आहे, मागण्याची सवय मिळणार नाही आहे. मागणी मनाची वस्तू नाही. RPIचा विचार व्हावा या निवडणुकीमध्ये. सरकारची निवड आहे तरी आहे, लोकसभेमध्ये जावा ती देशभरातल्या लोकांची इच्छा आहे. सर, आपण 2 जागा मागितल्या, शिर्डी आणि सोलापूर. त्या जागेवर तुम्ही असणार का? सोलापूर सांगितलं, दुसऱ्या जागेवरती कुठला उमेदवार असणार? शिर्डीमध्ये मी असणार आहे आणि सोलापूरमध्ये राजेश्वर. सर, तुम्ही मला म्हणाला की बाबा नरेंद्र मोदी यांनी आंबेडकर विचारधारेला देशभरामध्ये पसरवलं, पण बाळासाहेब म्हणतात की नरेंद्र मोदी यांनी हुकुमशाही वृत्तीच्या ते लोकशाहीला मानणारे आहे आणि नरेंद्र मोदी हुकुमशाह नाही. नरेंद्र मोदी सर्वांना घेऊन पुढे जाणारे आहे. म्हणून सबका साथ सबका विकास त्यांची घोषणा आहे आणि आरोप प्रत्यारोप करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. परंतु माझी भूमिका हीच आहे की नरेंद्र मोदी अत्यंत सॉफ्ट माणूस आहे. नरेंद्र मोदी अत्यंत विचारपूर्ण निर्णय घेणारे आहे. नरेंद्र मोदी सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारे आहे आणि अशी माझी. तुम्ही 2 सीट हे जे म्हणताय ते कमळाच्या चिन्हावर लढणार का? कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जे काही उमेदवारी डिक्लेअर होण्याची शक्यता आहे किंवा दिली जाणार आहे ते कमळाच्या चिन्हावर लढावं अशी त्यांची पक्षाच्या वरिष्ठांकडूनची विचार आहे. त्याबद्दल काय मला माहिती नाही. या दोन्ही पक्षांना सिम्बॉल त्यांचं मिळालेलं असल्यामुळं की कमळावर लढतेलाच मला वाटत नाही. तुमची भूमिका माझी भूमिका आहे की मी ज्या वेळेला 3 वेळेला लोकसभेत आलो त्यावेळेला मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेलो. मध्ये अपक्ष निवडून आलो आणि 2 वेळेला RPI निवडून आलेलो आहे. त्यामुळं आमच्या पक्षाला जी तिकीटं मिळतील त्यामध्ये आम्ही आमच्या सिम्बॉल